नमस्कार. तो भोंदूबुवा खरा सापडला, त्याच्यावरनं काही मुद्दे पुढे आलेत. ते म्हणजे सार्वजनिक माध्यमं, समाज माध्यमं जी आहेत, ज्याला मराठीत सोशल मीडिया म्हणतो आपण, त्याच्यावर त्या प्रकरणाचा जो गाजावाजा चालू आहे, त्यातला एक मुद्दा लक्षणीय होता. तो असा होता की लोक अतिशय चवीचवीनं त्यातले जे बाहेर व्हिडिओ येत आहेत ते पाहत होते. समाज माध्यमांवर ते प्रसारित होत होते. लोक चवीचवीनं ते पाहत होते. आणि शेवटी काहीतरी संरक्षण द्यायचं असल्यासारखं एक मुद्दा पुढे आला की यातले जे व्हिडिओ आहेत त्यातल्या स्त्रियांची बदनामी होऊ नये म्हणून ते व्हिडिओ प्रसारित करू नये. आणि विधानसभेत मग आदरणीय परमपूज्य मुख्यमंत्री म्हणाले की सोशल मीडियातनं हे व्हिडिओ हटवण्याची किंवा त्यांना बंदी घालण्याची आम्ही आज्ञा देतो आहोत. याचा अर्थ असा उघडपणे झाला की सोशल मीडिया हा पुढाऱ्यांच्या हातात आहे, राज्यकर्त्यांच्या हातात आहे. म्हणजे सोशल मीडिया हा अभिव्यक्तीचं माध्यम आहे हे फाट्यावर मारलं आणि मुख्यमंत्र्यांनी आवाज आणला की सोशल मीडियावर तुम्ही हे व्हिडिओ टाकायचे नाही. का? तर त्यातल्या बाया बापड्यांची बदनामी होते. मी यांना आया बहिणी म्हणणार नाही, कारण मला वेगळं बोलायचं आहे. आता खरात ही घाणच आहे, अतिशय घाण आहे. आणि खरात ही घरोघरी आहे आणि गावोगावी आहे. याच्यावर एक परवा व्हिडिओ केला मी. गावोगावी असे खरात खूप बसलेले आहेत, खूपच. मुळात धर्माच्या आडून लैंगिकता, प्रचंड लैंगिकता हा नंगानाच या देशात चालतो आणि सगळ्या धर्मांमध्ये चालतो. सगळ्या धार्मिक कृत्य म्हणजे पवित्र कृत्य आणि त्यात यांची लैंगिक चाळे हे चालतात. आणि लैंगिक चाळे करायलाही हरकत नाही, पण ते फार विकृत असतात. म्हणजे त्या खराचे व्हिडिओ पाहिले मी काही, ते इतकं घाणेरडं वाटलं. तो स्वतःची लघवी करतोय आणि ती लघवी पाजायला लावतो, पाजतोय स्त्रीला आणि ती स्त्री पण पिते. ते हे व्हिडिओ प्रसारित व्हावेत की नाही, तर मी स्वतः त्या कलाचा आहे की कसलेच व्हिडिओ प्रसारित होऊ, कसलेच नाही. असल्या पद्धतीचे व्हिडिओ प्रसारित होऊ नयेत या अतिशय ठाम मताचा मी आहे. पण मग हे व्हिडिओ पोलिसांना सापडले. हे अधिकारी लोक पाहणार, पुढारी लोक पाहणार, गृहमंत्री पाहणार आणि न्यायालयाला जाणार. तर एक लक्षात घ्या, मी ठाम कधी आहे हे व्हिडिओ प्रसारित होऊ नयेत म्हणून, तर ज्या वेळेस हे तपास करणारे अधिकारी, पोलीस अधिकारी, न्यायालय योग्य पद्धतीनं न्याय देतील. तर आपण भारतातले लोक पोलिसांवर विश्वास असलेले लोक नाही आहोत, पुढाऱ्यांवर विश्वास असलेले लोक नाही आहोत, न्यायालयांवर विश्वास असलेले लोक नाही आहोत. कारण न्यायालयांनी इतके चमत्कार निकाल दिलेले पाहिलेत आपण. आणि ते जाती, धर्म आणि ते सगळं फेवर करून त्याला फायदा देऊन गुन्हेगार सोडलेले पण पाहिलेत आपण. ठाम कायद्याची कलमं सगळं उपलब्ध असताना भरमसाठ घाणेरडे आरोपी, निर्दोष सुटलेले किंवा सुटलेले आणि पुन्हा समाजात मास करत असलेले आपण पाहिलेले आहेत. राम रहीमला मिळणारी सुट्टी आहे ना, ती विकृत आहे. त्याला खून आणि बलात्काराच्या नावाखाली जन्मठेप झाली आहे आणि तरीही त्याला केंद्र सरकार, पोलीस खातं, हरियाणाचं सरकार, पोलीस त्याला सोडतात पुन्हा पुन्हा सुट्टीवर. तर त्याची ती किळसवाणी गोष्ट आहे. ती न्यायालय, पोलीस हे वागतायत ना पुढारी, आणि सगळं सर्वश्रुत आहे कुणासाठी सोडतात. म्हणजे तो पैसे कमवायला, मतं कमवायला याच्यासाठीच वापरला जातो. निघालाय विषय म्हणून सांगायचं, थोडं अवांतर सांगायचं. जेव्हा अशी धिंड बोये होतात ना तयार, ज्यांच्या आधी राजकारणी आणि अधिकारी लागतात, पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी लागतात, तेव्हा समजायचं हा यांचा खजिनदार आहे. या देशाची ती एक परंपरा आहे. असे अनेक बाबे बुवे हे यांचे खजिने सांभाळण्यासाठीच आहेत. खूप उदाहरण आहेत, खूप. तुम्हाला आठवतील देशभर गाजलेले जे बाबे बुवे आहेत, त्याला पुढारी जाताना दिसलं की समजायचं या पुढाऱ्याची अनधिकृत पैशाची गुंतवणूक याच्याकडे आहे. हे आसाराम बापू, राम रहीम असे लय झाले. हे सापडले तरी, न सापडलेले गावोगावी बुवे बसलेलेच आहेत आणि बुयाणे पण बसले. बाया, साध्विणी यांचे धंदेच आहेत ते.
धर्माच्या नावानं भगवे हिरवे कपडे चढवायचे, जगाला गंडवायचं, गर्दी गोळा करायची, जिथं गर्दी तिथं पुढारी, आणि पुढारी आला की एकदा त्याची जी अनधिकृत पैशाची गुंतवणूक आहे, सगळ्यांना काही स्विस बँकेत जाणं जमत नाही ना, कारण स्विस बँकेची लचंड खूप आहेत. मग इथल्या इथंच हे बुवा लोक पैसे गोळा करणार आणि श्रीमंत होत राहणार, त्यातनं शाळा कॉलेज बांधत राहणार, त्याचे पैसे काढत राहणार, दवाखाने हेच लोक बांधणार आणि सेवा करतायत समाजाची. कसल्या पैशावर? मुळात तुझ्या अंगावरचा भगवा ड्रेस किंवा तुझ्या अंगावरचा हिरवा ड्रेस किंवा तुझ्या अंगावरचा पांढरा ड्रेस किंवा तुझ्या अंगावरचा पिवळा ड्रेस, जे काही रंग असेल ते, पुन्हा रंगांची वाटच लागली आपल्याकडं. हे सगळे धर्मांनी मालकीचे करून ठेवले 7-12 रंगांचे. तर ह्या लोकांचे त्याची बदनामी आहे, त्या रंगांची. त्यांचे धंदे हे आहेत. धर्माच्या नावाखाली चालू असलेला नंगा नाच आहे. आर्थिकही आहे, लैंगिक तर आहेच आहे, आणि सोडवायला पुन्हा काय ते पुढारी अधिकारी सगळे आहेतच. त्यामुळं या प्रकरणाच्या खराब प्रकरणातले व्हिडिओ बाहेर यावेत की नाही, तर माझं मत आहे ठामपणे नाही यावे पाहिजे, आणि ते पाहायला पण नको. कारण आता कोण पाहणार आहे? तर कुणीही पाहतं आता मोबाईल, सोशल मीडियावर कुणीही आहे, त्याला वयाचं बंधन नाहीये. मध्ये कायदा आणायचा प्रयत्न झाला, कायदा घरात नाही घुसत. आईबापांच्या मर्जीवर येते मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा का, आणि आत्ताचे आईबाप आहेत ना लाडीक, ते जन्माला आलेल्या मुलाच्याच हातात मोबाईल देतात, आणि 2-3 वर्षाच्या 4 वर्षाच्या पोरांना खिटखिट करू नये, किरकिर करू नये म्हणून. आमच्या घरात नाही, पण मी पाहिलंय आमच्या काळात की पोरांना पूर्वी आपू लावायचे, पोरग मंद पडून राहावं म्हणून, त्यांना रडू नये म्हणून. ते कष्टकरी महिलांचं असायचं, शेतकरी महिला, कारागीर महिला, पशुपालक महिला, यांच्या मागे ती भुणभुण नको म्हणून, आणि ते पोरग सांभाळायचं. बरं, पोरं भरमसाठ व्हायची त्यावेळेस सगळ्यांना, त्यात हिंदू मुस्लिम भेद नव्हता. आजही नाहीच आहे तो, पण त्यावेळेसही नव्हता. पोरं जन्माला येतात तर काढायची, देवाची देणगी आहे म्हणायची, आणि एवढी पोरं सांभाळायची. मग त्यातली किरकिरी पोरं आहेत त्यांना आपू द्यायची, आपूच्या गुंगीत पडून राहायचं. आता बऱ्याच घरांमध्ये ही आपूच आहे मोबाईल. म्हणजे पोरांच्या हातात देतात, पोरगं रमतं आपलं, त्यातलं काय काय पाहतं, त्याला रोगराया लागतात, त्याच्या डोळ्यावर परिणाम होतो, त्याच्या मेंदूवर परिणाम होतो, त्याच्या स्नायूवर परिणाम होतो. 10-12 वर्षापूर्वी मी पोस्ट टाकली होती की मोबाईलचा अतिरेक हा तुमच्या शारीरिक स्वास्थ्याला आणि मानसिक स्वास्थ्याला घातक आहे. त्यावेळेस खूप लोक मला म्हणाले होते की तुम्ही काही शास्त्रज्ञ आहात का, आणि नंतर मला कळालं की आता जगभर मोबाईलच्या मुळे होणाऱ्या आजारांसाठी दवाखाने निघतात. भारतातला कलकत्त्याला निघाला म्हणजे पहिला दवाखाना. तर तेवढी तर अक्कल कळतेच ना हो आपण, हे जे काय आहे. बरं, मी संपादक राहिलो त्यावेळेस लेख छापत होतो, या मोबाईलमधनं निघणाऱ्या रेजचा काय परिणाम होतो, किरणं, ती जी किरणं निघतात या मोबाईलच्या लाईट्समधनं, त्याची शरीरावर काय परिणाम होतात याच्यावर लेख छापत होतो मी तज्ज्ञांचे. त्यामुळे मला माहिती होतं हे काय होणार आहे. हाडं जाणार आहेत, पेशी मारणार आहेत, मेंदू खलास होणार आहे, डोळे जाणार आहेत, हृदय जाणार आहे, जठरावर परिणाम होणार आहे, रोगराया होणार आहे.